उपराष्ट्रपती जगदीप धनखड 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आज राजभवनामध्ये भेट तर 15 सप्टेंबरला संविधान मंदिराचं करणार उद्घाटन। पंढरपूरमध्ये धनगर आंदोलकांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न। माढ्यातल्या आले गावचे सरपंच अमोल देवकते यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांनी तत्परता दाखवत देवकतेंना केलं दवाखान्यामध्ये दाखल। सरकारच्या वतीनं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट, मात्र चर्चा निष्फळ। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनगर समाजाशी आरक्षणासंदर्भात चर्चा करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं उपोषण। त्यांच्या वतीनं शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची शिष्टमंडळाची माहिती। राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्यापन सक्तीचं। ग्रेडच्या ऐवजी परीक्षेचं मूल्यांकन करून गुण देण्याचा निर्णय। कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा 2 स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील। 16 सप्टेंबरपासून या मार्गावरती वंदे भारत धावणार। गतवर्षाच्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांची मदत। कृषी आयुक्तांकडून मदतीचे तातडीचे वितरण करण्याचे आदेश। सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्यासोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय। मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्राचे आभार। भंडारा जिल्ह्यामधल्या 170 गावांना अतिवृष्टीचा फटका। 8689 शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकसान। कुठल्याही प्रकारची मानवी किंवा पशुधनाची हानी झाली नसल्याचं या अहवालामधून समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।